या संमेलनात काही विशेष पुरस्कार देण्यात आले। त्या पुरस्काराचं नाव होतं माझा पुरस्कार आणि दिवाळी आधीच काही रंगकर्मींना या माझा पुरस्काराची भेट मिळाली। फैयाज, किशोरी अंबिये, परेश मोकाशी, गुरु ठाकूर, सुनील बर्वे या मान्यवरांचा या वेळेला सन्मान करण्यात आला। अनेकांच्या घरात ते ट्रॉफी बघितल्या ना, तांब्या पितळेच्या कायच्या, अहो तेच लोक गोणीत भरतात, ते मला सांगतात बघवत नाही तो वर। मग मी म्हटलं आता माझा ड्रेस व्हाईट आहे म्हणून नाही, मग व्हाईट करायला काय हरकत आहे? सोनवणे म्हणाले आमचे विजय सोनवणे ट्रॉफी बनवणार आहे, मुळे व्हाईट म्हटलं व्हाईट करा का, तर ती ठेवल्यावर मळल्यावर तरी लाज म्हणून लोक पुसतील मला। म्हटलं तर हा पुरस्कार आहे, पण कुठली स्पर्धा त्याच्यासाठी झालेली नाहीये। तेव्हा एका मित्राने दुसऱ्या मित्राला दिलेला पुरस्कार आहे, तेव्हा त्याचं पुरस्कारापेक्षाही एक कौतुक असंच त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून मला तो अत्यंत प्रिय आहे। मुळे काकांचा हा पुरस्कार सतत पाठीवर थाप आणि चुकलं तर कान पिळणारा असा माणूस एखाद दिवशी अचानक सांगतो की मी असं असं करतोय आणि तुला त्यात पुरस्कार आहे, तेव्हा खूप आनंद यासाठी होतो की आपल्याला सतत म्हणजे अरे हे केलं तरी काही हुरळून जायची गरज नाही, अजून खूप आहे बघायचं तुला, असं सतत सांगण्यामुळे जेव्हा सांगतात कौतुकाने किंवा तुला मी याच्यात तुला पुरस्कार मिळणार, तर ते खूप मोठी दाद असते, खूप मोठी पावती की आपण खरंच काहीतरी चांगलं केलंय। हे संमेलन कुठेही एक प्रकारचं इगोज असतात, कोणाला अभिमान स्वाभिमान मान अपमान असं काही नसताना एक कॉलेजमध्ये कसं सगळे मिळून मिसळून वावरत असतात, तसं असं वाटतंय खूप आपण एक कॉलेजच्या वयात जाऊन आपण हे सगळं साजरं करतोय असं वाटायला लागलंय मला। तसे पुरस्कार मला फार कमी मिळतात, पण हा मुळेने दिलेला पुरस्कार आहे त्यामुळे मला खूप महत्त्व आहे, त्याचा आनंद आहे, कारण आम्ही दोघे सारखेच प्रवास करणारे आहोत, मुळे आणखी मी, आम्ही फार फरक नाही आहे आमच्यात, तेव्हा खूप आनंद झाला आहे। ते खुश झाले ना, पैसे देतात, उठले रे येतात, आवडले डान्स आवडले, नाही बहुतेक आपलेच पैसे काढून घेणार, नाही ठीक आहे ठीक आहे ना, चूक झाली आमच्याकडून, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, अरे ठीक आहे ना, महागुरू म्हणून काही बोलायचं का? अरे ठीक आहे ना, तुम्ही काय समजता, तुम्ही अशाच झालात का? ना ठीक आहे ना, मला तुम्ही सांगा ना, आम्ही एवढं लांबून आले रे, ठीक आहे, चुकलं तर चुकलं, एवढं काय? अरे चुकलं मी एका जागी उभा राहा ना। तुला गाण्यातलं हो का ठोत्री कळतं? गाण्यात ओ आणि ठो नसतं। कोण बोललं गाण्यात ओ आणि ठो नसतं? अरे नसतं, गाण्यात ओ आणि ठो दोन्ही असतं। कसं काय? ऐक, तिरची टोपी वाले ओ आता ओ नाही तर काय आयचा होय। या संपूर्ण सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनाचे अध्यक्ष खुर्चीवर विराजमान होण्याऐवजी विंगेत धावपळ करत होते, कारण या सोहळ्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं खुद्द संतोष पवार यांनी। त्यामुळे या संमेलनात विनोदाचे फटाके तर उडालेच, पण त्याच्या साथीला खुमासदार गाण्यांचाही कार्यक्रम होता।
दम ताणायचा असतो. लोकांना तर काय बुवाचा दम आहे, तिथे बुवालाच माहिती किती दमलाय ते. कळलं तुला? नीट गाणं म्हणतं, देवा देवा मला पाहू, देवा देवा मला पाहू, देवा देवा मला पाहू. देव वर असतो. नाही मी मुकुंद देवांना म्हणते देवा मला. बघा गाण्याचे मी कधी सुरू करू? मी सांगितलं गाण्याचे. हा गाण्याचे बोल आहे, छोटी सी मुलाकात प्यार बन गई, वाह. प्यार बन के गले का हार बन गई. क्या बात. ओके. छोटी सी मुलाकात प्यार बन गई, छोटी सी मुलाकात प्यार बन गई, जादू बनके गले बन गई, जादू बनके गले बन गई, छोटी सी मुलाकात प्यार बन गई, छोटी सी मुलाकात छोटी सी मुलाकात छोटी सी मुलाकात. या बहारदार कार्यक्रमात मकरंद आणि संतोषची जुगलबंदी कशी रंगली ते आपण पाहूया.